अजून तू पैसे जमा केले नाहीयेस? अरे केवढी ती रांग. मग आता बघू. अरे वेळेवर नाही जमा केले तर फुकट जातील. हा देशमुखी बाई बोला. हो का? वा 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 छान, अभिनंदन अभिनंदन. माझं काय त्यात मग? हा अहो कशाला उगीच पेढेन बिडे, काम झालं ना याला मत. बर बर, ड्रायव्हर बरोबर पाठवलेत का? बर बर, पण ड्रायव्हरला आमचं घर माहितीये का? हो हो बर बर. मी पैसे बदलून नाही का? रांगा होत्या खूप. मग काय झालं? उभं राहायचं रांगेमध्ये, नाहीतरी याला काय काम कसतं? हिरत असतो इकडे तिकडे नुसता. माझं वय नाही तेवढं. मग काय माझ्या वयाचं झाल्यानंतर उभा राहणार का काय बँकेत? बघू नंतर. नंतर का दे? हा पैसे बाद झाल्यानंतर? मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करू का? नाही लक्षातच नाही राहिलं. हो हो नाही, हे आत्ता गेले होते बँकेत पैसे बदलून आणाय. हा हा अगो बाई हो की काय? बर हो 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 हो, पण चालेल का तुमच्या ड्रायव्हरकडे दिलेलं? हो का? बर 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 बर, हो खूप मोठं काम होईल बाई. हो हो देते देते, थँक्यू थँक्यू थँक्यू. हां अहो देशमुखे बाईंचा नवरा स्टेट बँकेत मोठ्या पदावर आहे म्हणे, तर त्या म्हणाल्या आता ड्रायव्हर येईल ना पेढे घेऊन, त्याच्याबरोबर द्या पैसे पाठवून, आमचे देतील बदलून. हा ड्रायव्हरनी काढून घेतले हळूच म्हणजे मग काय करायचं? अहो त्यांचा विश्वासातला हा ड्रायव्हर, बरीच वर्ष आहे. तरी सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. नाही मालू, दे दे. देशमुख एवढी बेईमानी नाही करणार. मी अकाउंट्स डिटेल्स पाठवतो मेसेजवर. हा आला वाटतं. हॅलो नमस्कार. नमस्कार. पेढे. हो हो मॅडमनी ते पैसे. हो देते देते, थांबा जरा. हा थांब. हा हे घ्या, सांभाळू ना. हो. हा अमाऊंट आणि बँकेचे डिटेल्स मेसेज करायला सांगितलेत. हो हा हे करतील त्यांना म्हणा. हा ठीक आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू, मोठं काम झालं बाई आमचं. चला लगेच करून टाका हा मेसेज. अहो पेढे आहेत, माझ्याकडे दे. जास्त खायचे नाहीयेत. हा तू चोरून चोरून खातेस. अहो देवाजवळ ठेवते ना आधी. आधी पळून गेला काय? पैसे घेऊन जमा झाले. चला घर बसल्या काम झालं नाही आपलं. सगळं जमा झालं का? पण हो ना. नाही बघ, अशी माणसं जोडून ठेवावी लागतात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.